तर लाडक्या बहिणीनो, मकर संक्रांतीला 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 2 दिवसामध्ये तुम्हाला तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता मिळणार होता. परंतु त्याच्यावर संकट आलेलं आहे. कारण काँग्रेसने एक निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवले आहेत, की लाडक्या बहिणीचा जो पण हप्ता आहे, तो मकर संक्रांत आणि निवडणुका जेव्हा 14 आणि 15 तारखेला जेव्हा 15 तारखेला निवडणुका होणार आहेत, ते झाल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे द्या. परंतु निवडणुका होण्याच्या आधी म्हणजेच 13 तारखेला 14 तारखेला 13 जानेवारी 14 जानेवारीच्या दिवशी पैसे देऊ नका. कारण याच्यावर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. कारण ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले आहेत, ते त्यांना जर हप्ता मिळाला, तर ते स्वखुशीने बीजेपीला मतदान करणार, कमळाला मतदान करणार हे त्यांना माहीत आहे. म्हणून मतदानावर काही इफेक्ट पडू नये, त्यासाठी काँग्रेसने पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाला, की लाडक्या बहिणीचे पैसे आता थांबवा. निवडणुका जेव्हा होतील 15-16 तारखेला, त्याच्यानंतर तुम्ही पैसे वाटप करा. आमची काही हरकत नाही. परंतु आता सध्या पैसे थांबवा. बघूया आता निवडणूक आयोगाचं काय उत्तर येतं. जर उत्तर आलं, जर तुमचे पैसे थांबले, तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. परंतु 99% चान्स आहे, की तुमचे पैसे मकर संक्रांतीच्या दिवशी 14 आणि 15 तारखेला देण्यात येतील. जर काही अडथळा आल्यास कारण काँग्रेसने ऑलरेडी लेटर लिहून दिलेलं आहे. जर हप्ता मिळणार असेल, तर आपल्याला उद्या परवा कन्फर्म होईल. त्याची मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देत जाईल. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला, त्यांनी पण टेन्शन घेऊ नका. 14 आणि 15 तारखेपर्यंत वाट बघा. कदाचित तुम्हाला पण नोव्हेंबरचा, डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकूण 3 महिन्याचा हप्ता एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. जर हप्ता नाही मिळाला तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही बाल व महिला विकास विभागाकडे जा. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी भेटून जाईल तिकडे. तिथे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकतात, की मी के पण केली होती, सगळे डॉक्युमेंट पण दिले होते, तरी पण मला हप्ता का नाही मिळाला? तर त्याची तुम्ही चौकशी करू शकतात.